नमस्कार, के न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. उमरगा तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. चिरेवाडी, भगतवाडी, कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात गावकरी व बल्ली महाराज उपोषणाला बसले आहेत. आज 7 दिवस झाले प्रशासनानं या उपोषणाची दखल घेतलेली नाही. नेमकं प्रकरण काय आहे, किती भ्रष्टाचार झालेला आहे, हे आपण गावकऱ्याकडून जाणून घेऊया. ग्रामपंचायत भगतवाडी, कोळेवाडी, चिरेवाडी येथे 2016 पासून ते 2026 पर्यंत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आमच्या गावातील कार्यकर्त्यांनी खूप वेळा शासनाला निवेदन दिले, तरी इकडे कोणी पण लक्ष दिले नाही. त्यामुळे 26 फेब्रुवारी 2026 दिवशी आमच्या गावातील कार्यकरी उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण केले सोडणार नाही. तरी शासनाने वेळेस दखल देऊन आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. बोला पुढे झाल्यावर कट करून पुन्हा ग्रामपंचायत भगतवाडी येथे 2016 ते 2026 पर्यंत जो भ्रष्टाचार झालेला आहे, कानापूर्ण कारभार झालेला आहे, त्याच्या चौकशीसाठी 2 वेळेस उपोषण करून सुद्धा आपल्या प्रशासन जागे होत नाही, झोप लागलेले प्रशासनाला. तर आमचं असं म्हणणं आहे की आता या उपोषणकर्त्याचं की 2016 पासून ते 2026 पर्यंतचा जो ज्या ठिकाणी पैसे उतरले त्या ठिकाणी कामाबद्दल पैसे उतरलेले ते काम आणि ते पैसे दाखविल्याशिवाय आम्हाला उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारचे हाक आमचे ग्रामस्थ या ठिकाणी देत आहेत. महिला पुरुष या सर्वांनी एकत्रितपणे येऊन असा ही केलेला आहे की आमचं उपोषण हे सुटणारच नाही जोपर्यंत प्रशासनाला जाग होणार नाही. आणि समिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जोपर्यंत समिती येऊन आमचा या ठिकाणी झालेला कामाचा खर्च आणि पैसा हे जोपर्यंत आम्ही आता दाखवत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण सुटणार नाही, अशा प्रकारची आमची विनंती प्रशासनाला व अधिकाऱ्याला सर्वांनाच आहे. चिरेवाडी, कोळेवाडी या ग्रामपंचायतमधले जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी 2016 पासून 2026 पर्यंत जे काय भ्रष्टाचार केलेला आहे, जो मनमानी केलेला आहे, त्याच्या विरोधात आज 2 ते 3 वर्ष झालं वेळोवेळी शासनाकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात अर्ज दाखल करून माग बी एक वेळेस उपोषण झालं. त्याला खोटे पाठपुरावे जोडून त्या भ्रष्टाचार सिद्ध न करताच ग्रामसेवकाची दुसरीकडे बदली केली आणि ह्या 2026मध्ये कमीत कमी 46 लाखाचा उलाढाला करून विनाकारण गावची विकास कामं न करता पैसे उलाढाला करून त्याची लिलीवाट लावली. त्यामुळं आम्ही 26 तारखेला आमरण उपोषणाला बसलो आहे. आज 7वा दिवस आहे. इकडं प्रशासन थोडं सुद्धा लक्ष करत नाही. फक्त पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य केंद्र हे दोन्हीच ह्या ठिकाणी खडीतोड ड्युटी करत आहेत. बाकीचे कुठलंच प्रशासन आतापर्यंत आम्हाला विचारलं नाही, पुसलं नाही. तरी माझी शासनाला विनंती आहे, हा परिणाम वेगळा होण्याची शक्यता आहे. तरी शासनानं तातडीने याच्यावर निर्णय घ्यावा ही माझी विनंती आहे.